नामासारखी ताकद कशामध्ये नाही, पण नाम देणारा गुरु मिळावा. सत्कर्माच्या गप्पा ठोकणारा नको. आंधळे या गरुडाचे पंख हाती, तरायचा मार्ग शोधावा का बुडायचा मार्ग शोधावा हे मला सांगायला लावता काय तुम्ही? तरण्याचा मार्ग कळतो का? नुसतं म्हणतात ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. वर्म कळत का? वर्म गुरु तेथे ज्ञान. गुरु काहीतरी सांगतात, गुरु तेथे ज्ञान. ज्ञान बोलायचा विषय नाही, ते अक्षर जे अव्यक्त, निर्देश देश काल रहित. गुरु काहीतरी देतात, गुरु तेथे ज्ञान. ज्ञान बोलायचा विषय नाही, ती गोष्ट अव्यक्त आहे. सद्गुरूला वर्म माहित आहे. कृपा कानी जय पेरिले असं कुठं असतं काय म्हणतात? आमची येतलाबादची मुक्ताबाई म्हणते बघा, गुरुनी कानी फुंकीला वारा, कानी फुंकीला वारा, गुरुनी कानी फुंकीला वारा, फुंकीला वारा, कानी फुंकीला वारा, गुरुनी कानी फुंकीला वारा, गुरुनी कानी फुंकीला वारा. बघा, कंपनीमध्ये कारागिरानं टाळ बनवला. टाळ आज आहे उद्या नाही. या टाळाला किंमत ज्याच्यामुळे आहे ती गोष्ट स्वतंत्र आहे. कंपनीमध्ये कारागिरानं बनवलेली नाही, त्याला नाद म्हणतात. नाही त्याशी आकार जे कोणी चराचर हरीशी बजे. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हाची निधान सर्व माणसं म्हणतात का? म्हणत नाही. कधी या गोष्टीचा विचार केला का? कधी वर्म करून घेतलं का? आत्म्याला किती लोक सन्मुख आहेत हे मला म्हणायचं आहे. सगळ्यांना आकाराच्या नादी लागले. अरे आकार तर आज आहे उद्या नाही. जेव्हा बसले आपण, ही पुढची पत्रवाडी माणसं मागं घेता का? कुठे घेताय मग? हे कळतं ना माणसाला? हे कळतं का नाही? मग हे नाही कळत का? मग हे नाही कळत, हे केव्हा काढायचं? ऊर्ध्वमुखी आडवेला सोहम शब्दाचा आत्म्याशी किती लोक सन्मुख आहेत हे मला म्हणायचंय. देव 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 बंद करायचे आणि दाबा उघडायचा, याला परमार्थ म्हणतात. परमार्थ म्हणजे बाजार नाही.
₹2 पिन मिळते. पिन दुकानदार पिन देतो, फक्त तिथवर जावा आणि ती पिन घेतल्यानंतर पुढं तार असती बारीक आणि ती तार नवजलच्या छेदामध्ये टाकून द्या. पहिल्या मंगलाचरणामध्ये एक अभंग राव आता याची द्या. दररोज काकडामध्ये गायलं जातं, दररोज सप्त्यामध्ये गायलं जातं, डोक्यात बसत. जर बसत असेल तर आमची मुस्कटही बघू नका. राव आता याची ध्यान डोळा मन लंपट. वर्म कळत अभंग गायला आम्ही मोकळे असतो. वर्म कळत राव आता याची ध्यान डोळा मन लंपट. कोंडू कोंडू धरीन जीवे ते भावे. आहे का आपल्या जीवनामध्ये मार्ग आहे? मार्ग आहे आणि जे सांगतात आणि त्यांचं काय ऐकतात. काय म्हणायला पाहिजे आता? 2 पैशाला पिन मिळते, पिनला पुढे तार असते, छेदामध्ये टाक. हे ब्रह्मरंध्र आहे बघा, हे ब्रह्मरंध्र आहे. दररोज म्हणतात बंगला खूप बनाया पे, गचांड धरणार कोणी नाही, कोणी नाही. 9 बंद करायचे आणि दाबा उघडायचा, याला परमार्थ म्हणतात. परमार्थ म्हणजे काय? वाटायला पाहिजे ना कुठून आलाय बुवा, कोणा आणला नाही बुवा. आमचे काय सेल खलास झालं, काय बॅटऱ्या लो झाल्या, समजून जर घेतलं काय माय मरून जाते का. ज्यानं तुला पैदा केले, ज्यानं तुला पैदा केले, ज्यानं तुला पैदा केले, ज्यानं तुला पैदा केले त्याला नाही ओळखले. पैदा केले त्याला नाही ओळखले, तुला पैदा केले त्याला नाही ओळखले, आणि तुला पैदा केले त्याला नाही आतिमेशी किती लोक सन्मुख आहेत. अय भाऊ, अय भाऊ, अय काय बोललो रे मी आता मगाशी? काय बोललो काय मी मगाशी? मगाशी काय बोललो रे मी? सांगणारे काय दावणीचे बैल असतात काय? कशाला आमची इट खलास करताय? काय बोललो मी आता मगाशी? काय बोललो मी? काहीच नाही बोललो का? बरं आहे मग. आत्म्याशी किती लोक सन्मुख आहेत हे मला म्हणायचंय. देव 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 जळगाव कडून आणलं का मी? तुमच्याच परिसरातले तुमच्याच जवळचे आहेत ना ते काका. आता हे त्या काकांचं मत आहे का माझं मत आहे का काटकरांचं मत आहे का घोटीच्या बुवाचं मत आहे का तुम्ही ज्यांच्या जीवावर बायका पोरं पोचतात त्या ज्ञानोबाचं मत आहे? मत कोणाचं आहे? कोणाचं मत आहे? नाव ठेवणाऱ्यांना बोलतो मी. वाटायला पाहिजे ना बोलताना. कुठून आलाय बुवा म्हणतात.
हे मत माझ्या काकाचं आहे का? हे मत घोटीच्या भावाचं आहे का? काटकरांचं आहे का? हे मत तुमचं माझं आहे का? का ज्या ज्ञानोबा माऊलींच्या जीवावर महाराष्ट्रामध्ये एका दिवसाला करोडो रुपयाची उलाढाल केली जाते, त्या ज्ञानोबारायांचे शब्द आहेत ते. ज्ञानोबारायानं जो देव सांगितला त्या देवाशी किती लोक सन्मुखात हे मला म्हणायचंय. बाजार मांडला ना बाजार, कोणी गचांड धरणार नाही म्हणून निर्जीवा दगडाची काय करशील सेवा, तो तुझं निदैवा देईल काय. कवण्या गुणे फुली पडली गव्हारा, तीर्थाच्या माहेरांना ओळखशी. अष्टोत्तरशे तीर्थे जयाच्या चरणी, तो तुमच्या हृदय भुवनी नांदत असे. अरे देह देवडी असता, जशी अनाठायान मोक्षीला आता म्हणे ज्ञानदेव. शब्द कळतात का? शब्द कळतात. अरे जीवनामध्ये जोपर्यंत शहाणा माणूस येत नाही, हे बावलट जीवनामध्ये आल्या कसा मेळ बसेल. बहु अवघड आहे संत बेटी. संतांचा बाजार नसतो, शहाण्या माणसाचा बाजार नसतो. शहाणा माणूस लाख करोड मध्ये एखादा असतो. संत बीज पलटे नाही जुग गए अनंत, हर युग में अवतार धरे फिर संत के संत. किती माणसं सापडतील तुम्हाला सांगणारे माणसं. तुम्ही काय लुटून देतात काय आम्हाला? आम्हाला गोड बोलता येत नाही का? मी तुले आणि रसाळ आणि वाढ शब्द म्हणजे तू सांगशील तर वाकार आहे. आम्हाला कळत नाही शब्द. हे शहाणे आम्हाला शिकवतात. तुम्ही शिकवा काय आम्हाला? ज्याच्या नावावर उड्यान त्याच्या नाकपुड्यांमध्ये काड्या घालतात. असं कुठं असतंय का? असं नसतंय मग कसं असतंय मग? ज्ञानदेवा प्रमाण आत्माची निदान सर्व माणसं म्हणतात का? म्हणत नाही. कधी या गोष्टीचा विचार केला का? कधी वर्म करून घेतलं का? आत्म्याला किती लोक सन्मुख आहेत हे मला म्हणायचंय. सगळ्याच आकाराच्या नादी लागले. अरे आकार तर आज आहे उद्या नाही. अरे डोळ्यात पाहणारे जर नासके आहेत तर या नासक्या डोळ्यांना समोरचं कसं दिसेल? नासकच दिसेल ना. आकाराची कैता ठाव परिसर भाग्यवान आहे. ज्यादा नसू द्या बाजार, निदान बोटावर मोजण्या एवढ्या भाग्यवंतांना ही गोष्ट कळली ना. हो, माझ्या ज्ञानोबा रायांना आदर आहे. बघा, कंपनीमध्ये कारागिरानं टाळ बनवला. टाळ आज आहे उद्या नाही. या टाळाला किंमत ज्याच्यामुळे आहे ती गोष्ट स्वतंत्र आहे. कंपनीमध्ये कारागिरानं बनवलेली नाही, त्याला नाद म्हणतात. नाही त्याशी आकाश जे कोणी चराचर हरीशी बदे ज्ञान कुठं गम्य ज्ञान देवाला आता ज्ञानोबा राय पुढच्या दरवाजानं आलते, आम्ही काय मागच्या दरवाजानं आलो काय? आम्हाला वर्मच कळत नाही. सांगणारे माणसं मरून गेले आणि गणगोड्या उघडायला लावणारे पुढे आले. जनता जनार्दनाचा दोष नाही. जनता जनार्दने सोन्यापेक्षा पिवळे. अरे अव्यक्त निराकार दाता माझ्या तुकोबासाठी रूप धारण करून आलाय. मागिना महाग होता, गुरुवारचा दिवस होता, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार. आला नावा रूपा तू का याची धार देगा देवा. बाबाजी चैतन्य महाराजांचं रूप धारून आला. आला नावा रूपा कानी जय पेरिले. असं कुठं असतं काय म्हणतात? आमची येतलाबादची मुक्ताबाई म्हणते बघा, गुरुनी कानी फुंकीला वारा, कानी फुंकीला वारा, गुरुनी कानी फुंकीला वारा, फुंकीला वारा, कानी फुंकीला वारा.
ज्ञानोबा सांगतात बघा, काना वचनाची या बेटी, शिष्याचा कान आणि गुरुचं वचन आहे त्यांचं काय ऐकता म्हणतात. काना वचनाची या बेटी, सरिसाची पैकीर्ती, वस्तू होऊन उठी कौणू एक जो. अजून एक गोष्ट, ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूंनी केले कोडे, माता हात ठेविला पुढे बीची वाहिले ज्ञानेश्वर महाराज. शेतकऱ्याच्या वावराची पाबर माझ्या गुरुने केली, कर्णपटाचं चाड केलं आणि अद्वैताच्या तत्वज्ञानाची पेर केली. किडलेलं बी पेरतात का चांगलं बी पेरतात? नाही, किडलेलं पेरवा. आधी बीज एकले, मग रोप अंकुरले, एका बीजा पोटी तरु कोटी कोटी सुमने फळे. इवले से रोप लावी येला द्वारी, इवले से रोप लावी येले द्वारी. चांगला म्हणून वर्म सांगतो आणि त्या वर्माचा जर परिपूर्ण अभ्यास केला, अभ्यासाउनी गण माथा मग ज्ञान, ज्ञानाउनी ध्यान विशेष काही. माझ्या हातामध्ये हा मोबाईल आहे, या मोबाईलला जर सोलून काढलं तर प्लॅस्टिक आहे. असू द्या प्लॅस्टिक, तो 10,000चा असेल, 15चा असेल, 20चा असेल, 25चा असेल, 50चा असेल, असू द्या मरू दे केवढाचा पण. कडत न कडत, मुद्दाम नाही, कडत न कडत 7च्या जागेवर जर 8 दाबला गेला. हॅलो 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 हॅलो, ती बाई तिकडनं म्हणते तुमचं चुकलेलं आहे तपासून बघा, असं बोलते ती बाई. 7च्या जागेवर 8 जर कडत न कडत दाबला गेला, सहन करत नाही मोबाईल, प्लॅस्टिक आहे ते. ती बाई ऐकत नाही. हे म्हणते मी मोदी साहेबांचा पीए, काय पेटवायचं का रे? महाराज येणार आहे तू, पायी तीर्थ यात्रा घडवून टकोर खुशाल का अनपडो. आणि दररोज म्हणायचं बुद्धीचे वैभव अन्य नाही शब्द लागून जातात, ते माझं तोड परत बघणार नाही. अब्रूदार माणसाला शब्द लागतात, बिना अब्रूच्याला काही नाही. त्यांचं सांगायचंच असतंय, आपलं ऐकायचंच असतंय, त्यांचा धंदा आहे तो. ऐकून जर घेशील तर काय तुझी माय मरून जाईल. काय म्हणावर या माणसाला? हा, अरे या जन्मामध्ये ही गोष्ट समजण्यासारखी आहे. ऐक जरा, तू माझा आहे म्हणून तुला सांगतो. गीता ज्ञान विख्यात सर्व वाङ्मयांचे मतीत, आत्माचे हस्तगत रत्न होय. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे बघ, शांतीचा अंकुर फुटे, विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. याचा जन्मी ओळखी करा आत्माराम. पुढं गधड्याचा येणार, पुढं बैलाचा येणार, पुढं डुकराचा येणार. असून उमजायचं नाही. डुकराचाही स्वाद देवच चालवतो आणि आपलाही स्वाद देवच चालवतो. श्वासाची किंमत डुकराला कळत नाही, आपल्याला कळण्यासारखे. जरा समजून घे. कधी समजेल? सद्गुरुनाथ आपल्याला काहीतरी सांगतो. गुरु
तेथे ज्ञान. गुरु काहीतरी सांगतात, गुरु तेथे ज्ञान. ज्ञान बोलायचा विषय नाही, ते अक्षर जे अव्यक्त, निर्देश देश काल रहित. गुरु काहीतरी देतात, गुरु तेथे ज्ञान. ज्ञान बोलायचा विषय नाही, ती गोष्ट अव्यक्त आहे. सद्गुरूला वर्म माहित आहे, गुरु तेथे ज्ञान. ज्ञानानं कोळा मिटणार आहे आणि परिणाम होणार आहे. गुरु तेथे ज्ञान. ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधानाती जैसे. संतांनी अगोदर केलं, मग सांगितलं अभंगाची दुसरी ओळ. गुण श्रीमंत होता. त्या गड्याला त्यानं बोलून घेतलं, म्हणजे सालदाराला. तुमच्याकडे सालदार म्हणतात ना, त्या गड्याला असं बोलून घेतलं. म्हणला परवा दिवशी माझ्या लेकीचं लगीन आहे, या मारुती देवळाच्या पाठीमागे आहे ना 4 एकर वावर आहे, आणि त्या वावरामध्ये लेकीच्या लग्नाचा मंडप घालायचा आपणाला. तर तेवढं वावर तू साफ करून टाक, परवा लेकीचं लग्न आहे. तो गडी माणूस म्हणतो की साहेब कसं शक्य आहे, 4 एकर जमीन साफ करणं अशक्य. काही पण कर गजानन दाता, काही पण कर आणि तेवढी जमीन साफ करून टाक. म्हणला मला कसं शक्य एवढी जमीन कशी साफ व्हायची, काही पण कर आणि तेवढी जमीन साफ करून दे. परवा दिवशी माझ्या लेकीचं लग्न आहे, काही पण कर. काही पण करू, हो काही पण कर, तेवढी जागा साफ करून टाक. त्यानं लोखंडाची सळई घेतली लांबलचक. काही पण करू, हो काही पण कर. लोखंडाची सळई घेतली लांबलचक. ऐका जरा ऐका, लांबलचक सळई घेतली, त्याला चिंध्या बांधल्या, त्याच्यावर घासलेट ओतलं. 2 रुपयाला माचीस पेटी मिळते. गुण गाईन आवडी. 2 रुपयाला माचीस सांगणारे माणसं मरून गेले रे. हा, एक होता राजा, एक होती रे. या गोष्टी सांगायला पुढं हे सांगशील का, तुला माय मरून जाईल का? का सांगत नाही? शिर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकोरी. काय सांगितलं? सांगितलं काय नेमकं? काय सांगितलं नेमकं? किती माणसं विचार करतात. मी मगाशी बोलत होतो जीवित असताना, नामदेवाचा अभंग आहे. पुराण सांगशी पुराणिक ओशी, तीर्थाटन करशी कापडीचं ओशी, व्यत्यायन करशी व्यातिकीचं ओशी, नामा म्हणे नाम केशवाची घेशी तवा जमेल. जाऊ दे, मी काही बोलत नाही, तो मला राग आहे. मी तुमच्या गावाला नवीन सून आहे. बोलाव का? बोला, बोलू. पुढची पत्तरवाडी माणसं मागं घेतात का? जेवणाची पत्तरवाडी जेवाय बसलाय आपण, ही पुढची पत्तरवाडी माणसं मागं घेता का? कुठे घेताय मग? हे कळतं ना माणसाला? हे कळतं का नाही? मग हे नाही कळत का? मग हे नाही कळत, हे केव्हा काढायचं? ऊर्ध्वमुखी आडवेला सोहम शब्दाचा
निज बोध देवोनिया नादान निज तत्व निज बोध स्वरूपी मेळवी नाव ठेवी भेद स्वरूपी मेळवी नाव ठेवी भेद दुखे गावकऱ्यांचा पैसा होता. शेवटच्या दिवसाला पंगत होती. त्या पंक्तीमध्ये गुलाबजाम बनवलेलं होतं. माझ्यासारख्यानं ती बादली घेतली हातामध्ये गुलाबजामची भरलेली. पंक्तीत आलो मी. गावरानी तुपात तळलेली आहे, साखरेत गोडलेला आहे. या टोकापासून त्या टोकाला जातो, त्या टोकापासून या टोकापर्यंत येतो. गावरान तुपामध्ये तळलेले आहेत, साखरेमध्ये गोडलेले आहे. गुलाबजाम लय चांगले आहे. गुलाबजाम खूप सुंदर आहे, खूप मस्त आहे. इथून तर तिथपर्यंत जातो, तिथून इथपर्यंत येतो, इथून तिथपर्यंत जातो. काटकरांचं डोकं फिरलंय, उठून कचांड धरलंय. कारण म्हणला इथून तिथपर्यंत जातोय, तिथून इथपर्यंत येतो. गावरानी तुपात घोडलेले, साखरेत तळलेले, हे असे हे तसे आहेत. हा, इवरे तिवरे, लसूण, कांदा, जिरं, हाडस कवापासून ऐकू राहिलो. हा, वाढीन कोण रे तुझा बाप? ते म्हणते वाढायचं नसतं. ऊर्ध्वमुखी आडवेला ज्याचा गुरु चांगला त्याचा शिष्य चांगला. गुण गाई नावडी. 2 पैशाला पेटी मिळते, 2 पैशाला, 2च पैशाला मिळते. त्याच्यामध्ये 50 काड्या राहतात. 49 काड्या राहू द्या, एकच काडी बाहेर काढा. कवजरोर घासून घ्या, कवजरोर घासून घ्या. चित्त चैतन्याची होता भेटी, लिंग देहाची सुटता गाठी. नेत्री असूनचा पुरा दाटी, रोमांच उठी सर्वांगा. श्रीपाद महाराज की कवजरोर घासून घ्या. घासल्याबरोबर जाण निघतो. कंठी प्रेम दाटे कंठी प्रेम दाटे नावाचा अभंग आहे तुकाराम महाराजांचा. त्या अभंगाला ही 3 नंबरला एक ओढ बघा लिहिलेली. मनामनी एक अनुभव आहे. आज आम्हाला अनुभव आहे. हृदय प्रगटे रामरूप. आणि ज्याला अनुभव येतो त्याला भानामती म्हणतात. हे पावलट माणसं महाराष्ट्रातली काही मंडळी त्याला भानामती म्हणतात. आणि प्रमाण दररोज समाजाला सांगतात, भावनिका झाला, भावनिका झाला, भावनिका झाला, भावनिका एकूण 50 काड्या राहू द्या, एकच काडी बाहेर काढा. बास, एकच काडी पुरे, एकच काडी. माझ्या पाठी मागून या आणि मला एक काडी लावून द्या. फक्त 15 मिनिट भिजवायला येऊ नका. माझं 34 किलो वजन. पुंडलिक वरदा हरी ज्ञानदेव. ट्रकभर कापूर असू द्या, ट्रकभर कापूर. विनोद समजू नका. ट्रकभर कापूर असू द्या, ट्रकभर. एकच काडी लावली ना,
चिमूटभर देखील राग सापडायची नाही. हो. कापूर- पैसे नामी केले जपता एक काडी लावली टेंब्याला, एक काडी 4 एकर वावर. हो 4 एकर, एकच काडी लावली टेंब्याला. कुंडली वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सायंकाळी 4 वाजता वारा आला, राग सुद्धा उडून गेली. ज्ञानदेवी मंत्र उच्चारणी अनंत पापराशी जातील लया शिक्षण मात्रे. मगाशी प्रमाण झालं कापुराच्या वाती उजळल्या ज्योती. काय कमी गुण आहे, कमी ताकद आहे. आता एक शेवटचं उदाहरण सांगतो. युट्यूबवर रकुमाई भजन करतो मी. हा न लग्या मुक्ती धन संपदा ते बावलट नव्हते. नामासारखी ताकद कशामध्ये नाही, पण नाम देणारा गुरु मिळावा. वा. सत्कर्माच्या गप्पा ठोकणारा नको. आंधळे या गरुडाचे पंख हाती. ते कवने उपयोगा जाती. बहादर रे तुम्ही, बहादर वा. बहादर रे तुम्ही. ते पाठ हाती कवने उपयोगा जाती. तुम्ही तयार व्हायला पाहिजे राजा. अरे एखाद्या महाराष्ट्रातल्या बुवाले बॅगभर पैसे द्या, त्याला म्हणा नियमाला तिथवर असं त्याची माड घाला. आमची मुस्कटही बघायला येऊ लागला. रामकृष्ण हरी. आंधळ्या गरुडाचे पंखाती ते कवण्या उपयोगा जाती. फुटलेल्या डोळ्याचा तैसे सत्कर्माचे उपके ज्ञानेवी. तरायचा मार्ग शोधावा का बुडायचा मार्ग शोधावा, हे मला सांगायला लावता काय तुम्ही? तरण्याचा मार्ग कळतो का? नुसतं म्हणतात ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. वर्म कळत का? वर्म. आणि ज्यांना वर्म कळत त्याला कुठून आला रे पंथ? जनाबाईचा अभंग पाठ आहे का? जनाबाईचा अभंग. शब्द केली जाडा जुडी, शब्द केली जाडा जुडी. तुम्हाला जर तुमच्या भावकीमध्ये कोणी आई माईवरून शिवी दिली, परिणाम होत नाही का तुमच्या? तुमच्या भावकीमध्ये जर कोणी आई माईवरून तुम्हाला शिवी दिली, परिणाम होत नाही? त्यानं अशी शिवी दिली की माझ्या काळजाले भोक पडली. किती भोक पडली? आज जाऊन बघून आलाय का? 1 2 3 4 3 पाठ शिवी परिणाम करते ना का नाही करत? शिवी परिणाम करत नाही. भगवंताचं नाम परिणाम करत नाही. नाम परिणाम करत नाही. वैराग्याच्या श्रेणी लागल्या शरीरा कशाला लिवलं त्यांनी? मग नाम परिणाम करत झाला प्रयत्न रूप शरीराचा भाव घरी गेल्यानंतर जरा उचका म्हणजे कळेल ना. लागल्या शरीरा नाम अग्नी लागला ब्रह्मद्वेषी. फिरविला घट फोडीला चलनी.
ध्वनी ओम बधाई. अभंगाची तिसरी ओढ. नरगे मुक्तिदान संपदा नेते एक आहे केशील तरी पाय पांडुरंगा, या संताशी निरवी हिची मददी तिची मजदी आणि तुझे काय नवा घोट पठारावर जाऊन नाल्याला गेलं, नाल्याचं नदीला आलं, नदीचं समुद्राला गेलं. आता वेगळं वेगळं करता येईल. कालगतीनं जडप घातली, अस्तित्वाला सोडून तीरावर आला आणि एवढा झाला. वास्तविक एक हरी आत्मा जीव शिव सम, तुका म्हणे करा किव कोठे जीव निराडा. अस्तित्वाला पारखा झाला, तीरावर पडला, एवढा बारीक झाला. कालगती निघून गेली, कर्म अनुकूल झालं, तोच मिठाचा तुकडा समुद्रात गेला. आता केवढा झाला, समुद्र रूप झाला. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अमृता उनी गोड नाम तुझे देवा. देवा अमृतापेक्षा गोड आहे. हे चाकण्यासाठी, हा ब्रह्मरस चाकण्यासाठी बार 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 या मुक्त लोकांमध्ये मला येऊ दे. हा किती जरी दुःखच असलंय तरी ते दुःख मला काही वाटायचं नाही, कारण दुःखाला जर पाड दिली तर सुखाचा प्रश्न येत नाही. नोहे सरिता निराळे लवण मिळविता जडे. ज्ञानेश्वर विठ्ठल